धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राजकारण तापलं असून धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत असून हे आरक्षण असंविधानिक असून खर्गे समिती नेमून सरकार जी.आर. काढून देण्याच्या मार्गावर दिसत आहे। याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला आदिवासी समाज आक्रमक झाला असून सध्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं आमरण उपोषण आजपासून मुंबईमध्ये सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे पेसा भरती झालीच पाहिजे, बोगसगिरी थांबलीच पाहिजे, तसेच धनगर आरक्षण विरोध म्हणून आदिवासी समाजातील आदिवासी संघटने नेते कार्यकर्ते आक्रमक झाले असून सरकारने स्थापन केली खर्गे समिती बरखास्त करून हे आरक्षण कोणत्या परिस्थितीमध्ये देऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आदिवासी समाजातील संघटना नेते कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना म्हटलेलं आहे। जय आदिवासी। धनगर आणि धनगड या जमामध्ये जो जी.आर. सरकारने काढलाय तो जी.आर. पहिले बंद करा, हे सरकारला आमचं असं इथं सर्वात पहिली मागणी आमची इथल्या। आणि इथं आज पेसा भरती एक काम करा, सर्वात पहिले आम्ही शासनाला एकच सांगतो, तुम्ही जर तो जी.आर. काढलेला आहे धनगरांना आरक्षण देण्याचा, तुम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीये। तुम्ही जर अन्नाच्या आरी जाऊन जर जी.आर. काढला असेल, तुम्हाला पहिले चोऱ्या करायची सवय झालेली, आमचं आरक्षण चोरून तुम्ही जर धनगरांना देत असेल तर तुम्हाला एकच सांगतो, तुमचे वाहतूक, महामार्ग, रेल्वे, धरण हे सगळं आमच्या भागातून जातंय। तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर खरंच मणिपूर पाहायचं असेल तर याचं सगळ्यात मोठं नुकसान आहे महाराष्ट्राचं होईल, याच्यात धनगराचं होणार नाही, आदिवासीचं होणार नाही, याच्यात नुकसान होईल सामान्य माणसांचं होणार आहे। तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही ताबडतोब तो जी.आर. रद्द करा आणि आदिवासी समाजाला न्याय द्या, हीच आमची विनंती आहे।